केंद्र सरकार आता वक्फ बोर्डाचे अधिकार काढून घेणार आहे, कारण वक्फ कायद्यात केंद्र सरकार 40हून अधिक दुरुस्त्या करणार आहे। या संदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळात सविस्तरपणे चर्चा झाल्याची माहिती आहे। सध्या वक्फच्या ताब्यातल्या जमिनींवरचे दावे केंद्र सरकार पडताळणार आहे, तर वक्फ संशोधन बिल सादर करण्याची तारीख अद्याप ठरलेली नाही। तर वक्फ बोर्डाचे बेलगाम अधिकार आता सरकार काढून घेणार आहे। वक्फ कायद्यात 40हून अधिक दुरुस्त्या होणार आहेत। कोणत्याही जमिनीवर लहरीपणे दावा सांगून कब्जा करणं आता संपवण्यात येईल। जमिनीवर पूर्वी दावा सांगण्यापूर्वी पडताळणी बंधनकारक असेल। वक्फच्या ताब्यातील जमिनींवरचे दावे पडताळण्यात येणार। वक्फ बोर्डाकडे देशभरात 9.4 लाख हेक्टरच्या 8.7 लाख मालमत्ता आहे। वक्फ बोर्डाची रचनाही सरकार बदलून टाकणार आहे। पुढच्या आठवड्यात कायदा दुरुस्तीचं विधेयक हे संसदेमध्ये मांडलं जाईल। तर वक्फ बोर्डाचे अधिकार काढून घेण्याच्या निर्णयावर काँग्रेस नेते नसीम खान आणि भाजप आमदार नितेश राणे काय म्हणतात, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया। एक वेळी जर कुठलीही वक्फ जमीन वक्फ मिल्कियत वक्फ झाली तर तो ऑलवेज वक्फ असतो, परमनंट वक्फ असतो आणि वक्फ कायद्याप्रमाणे ती जागाच्या संरक्षण करण्याचं काम कायद्यामध्ये तरतुदी अनुसार दिलेला आहे। त्याच्यामध्ये मला वाटत नाही कुठल्याही प्रकारची तरतुदी करण्याची गरज आहे। आणि जर अशा प्रकारचं सरकार करत असेल तर त्याची भावना चुकीची असेल, त्याची पृष्ठभूमी चुकीची असेल, काही ठराविक लोकांना फायदा पोहोचवण्यासाठी करण्याचा प्रयत्न असेल असा आम्हाला वाटतो। आमचं एनडीएचं केंद्र सरकार, मोदीजींच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार वक्फ बोर्डच्या कायद्यामध्ये अमेंडमेंट आणणार आहे। हे अतिशय स्वागतार्ह पाऊल आहे आणि ह्यांच्या ह्या इस्लामीकरणाला, भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या मोहिमेला मोठ्या प्रमाणामध्ये अडसर निर्माण होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।